पक्षाच्या रणनीतीत बदल केले जाऊ शकतात असे संकेतही त्यांनी दिले. कोल्हापूर महापौर पदासाठी महायुतीकडून रूपाराणी निकम यांचं नाव निश्चित झालं आहे. चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत निकम यांच्या नावाची घोषणा केली. राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, उबाठा, महाविकास आघाडी कोल्हापूर महापौर पदाची निवडणूक लढवणार आहे. महापौर पदाच्या निवडणुकीसाठी सचिन शेंडे आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी दुर्वास कदम यांचं नाव आज आघाडीच्या वतीने जाहीर करण्यात आलं. नागपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी येत्या 6 तारखेला निवडणूक होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहेत. सलग 4थ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या भाजपच्या नीता ठाकरे यांनी महापौर पदासाठी तर उपमहापौर पदासाठी लीला हाथीबेड यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. नागपूर महापालिकेत काँग्रेसचं संख्याबळ कमी असलं तरी त्यांनी महापौर पदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसकडून महापौर पदासाठी स्नेहल ठाकरे तर उपमहापौर पदासाठी विवेक निकोसे यांनी आपले उमेदवारी अर्ज सादर केले. पिंपरी चिंचवडच्या महापौर पदासाठी भाजपाकडून रवी लांडगे तर उपमहापौर पदासाठी शीतल शिंदे यांची नावं निश्चित करण्यात आली आहेत. अहिल्यानगरमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस युतीने महापौर आणि उपमहापौर पदासाठी आपल्या उमेदवारांवर अधिकृत शिक्कामोर्तब केलं आहे. महापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती गाडे तर उपमहापौर पदासाठी भाजपचे धनंजय जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. धुळ्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने महापौर पदासाठी ज्येष्ठ नगरसेविका मायादेवी परदेशी यांनी तर उपमहापौर पदासाठी ज्योत्स्ना पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यानंतरच्या बातम्या काही क्षणातच.